बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सूक्ष्म, लघु, मध्यम आणि कुटीर उद्योगांसाठी 3 लाख कोटी रुपयांची कर्ज योजना जाहीर केलेली आहे। पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करताना आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली आहे। या घोषणेमध्ये या योजनेमध्ये कोणकोणत्या क्षेत्रांना लाभ मिळणार याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली। 2019-20 चा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत ही 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। वीज वितरण कंपन्यांसाठी 90,000 कोटींची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। तसंच सरकारच्या खरेदीचे 200 कोटींचे टेंडर आता स्थानिक MSME उद्योजकांना उपलब्ध होणार आहेत। तर 200 कोटींचे टेंडर आता जागतिक पातळीवर खुली न करता ती स्थानिक उद्योजकांना दिले जातील, असं अर्थराज्यमंत्री ठाकूर यांनी सांगितलेलं आहे। 200 कोटीपर्यंतचे टेंडर हे ग्लोबल नसणार आहेत। वीज कंपन्यांसाठी देखील 90,000 कोटींची मदत देण्यात आलेली आहे। तर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मार्केटिंगशी जोडलं गेलं जाणार आहे। देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण हे पॅकेज असणार आहे। – 30,000 कोटी NBFC साठी हे देण्यात आलेले आहेत। वीज कंपन्यांसाठी 90,000 कोटींची मदत देण्यात आलेली आहे। TDS दरामध्ये 25% कपात करण्यात आलेली आहे। महत्त्वपूर्ण निर्णय हा घेण्यात आलेला आहे। मार्च 2021 पर्यंत TDS मध्ये ही कपात करण्यात आलेली आहे। आत्मनिर्भर भारत अंतर्गत या महत्त्वाचं पॅकेज जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे। मध्यम, लघु उद्योग आणि कुटीर उद्योगांना याचा मोठा फायदा होणार आहे। 31 ऑक्टोबरपर्यंत टॅक्स ऑडिट करता येणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे। वीज कंपन्यांसाठी 90,000 कोटींची मदत देण्यात आलेली आहे। तर लघु उद्योगांसाठी 3 लाख कोटींचं कर्ज हे देण्यात आलेलं आहे। 45 लाख लघु उद्योगांना 31 ऑक्टोबरपर्यंत फायदा मिळणार आहे। लघु उद्योगांसाठी विनातारण कर्ज मिळणार आहे। त्यामुळे हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा निर्णय म्हणावा लागेल। 4 वर्षांमध्ये परतफेड करण्याची मुदत जी आहे तर ती त्या कर्जाला असणार आहे। विनातारण हे कर्ज मिळणार आहे। उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी उद्योगांना मदत देखील केली जाणार आहे। आत्मनिर्भर भारत अंतर्गत मोठे फायदे जे आहेत तर ते उद्योगांना मिळणार आहेत। 200 कोटीपर्यंतचे टेंडर हे आता ग्लोबल नसणार आहे। याचा सर्वात मोठा फायदा हा स्थानिक उद्योजकांना मिळणार आहे। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मार्केटशी जोडलं जाणार आहे। EPF मध्ये सरकार 24% योगदान देणार आहे। 30,000 कोटी NBF साठी हे दिले जाणार आहेत। वीज कंपन्यांसाठी 90,000 कोटींची मदत देण्यात आलेली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सूक्ष्म, लघु, मध्यम आणि कुटीर उद्योगांसाठी 3 लाख कोटी रुपयांचं कर्ज योजना ही जाहीर केलेली आहे। पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करताना आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली। या योजनेमध्ये कोणकोणत्या क्षेत्रांना लाभ मिळणार याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेली आहे। 2019-20 चा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत ही आता 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। तर वीज वितरण कंपन्यांसाठी 90,000 कोटींची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। तसंच सरकारच्या खरेदीचे 200 कोटींचे टेंडर आता स्थानिक MSME उद्योजकांना उपलब्ध होणार आहेत। 200 कोटींचे टेंडर आता जागतिक पातळीवरती खुले न करता ते स्थानिक उद्योजकांना दिले जाणार आहे, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री ठाकूर यांनी दिलेली आहे। देशाच्या विकासासाठी हे महत्त्वपूर्ण पॅकेज म्हणावा लागेल। उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आता उद्योजकांना ही मदत केली जाणार आहे। 200 कोटींपर्यंतचे टेंडर आता ग्लोबल नसणार आहे।
सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना ई मार्केटशी जोडलं जाणार आहे। तर वीज कंपन्यांना 90,000 कोटींची मदत दिलेली आहे। तर EPF साठी सरकार 24% योगदान देणार आहे। 30,000 कोटी NBF साठी हे दिले जाणार आहेत। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सूक्ष्म लघु आणि मध्यम आणि कुटीर उद्योगांसाठी 3 लाख कोटी रुपयांची कर्ज योजना जाहीर केलेली आहे। याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत। ऋषी बागला उद्योजक आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सर, खूप खूप स्वागत आपलं। खरं तर आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत हे मोठं पॅकेज जे आहे तर ते जाहीर करण्यात आलेलं आहे, याची घोषणा करण्यात आलेली आहे। एकूणच काय प्रतिक्रिया द्याल? ये प्रधानमंत्री जी की जो कल एक घोषणा थी कि भारत को आत्मनिर्भर भारत बनाना है, ये एक बहुत ही एक नई और बहुत अच्छी सोच है। इसके तहत जिस प्रकार से उन्होंने कहा है कि 5 पिलर पे ये खड़े होंगे, इकोनॉमी, इंफ्रा, टेक और डेमोग्राफी और डिमांड की तरफ, ये एक बड़ा इंटरेस्टिंग सोच है। और मुझे ये 2014 से 2019 में जिस प्रकार से एक वो आया था, एक भूचाल आया था, एक चेंजेस आया था, जिस प्रकार से एक सकारात्मक विचार जो बना था, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, इस प्रकार की जो एक सकारात्मक विचार बनी थी, मुझे उसी को आगे बढ़ाते हुए ये जो आज का अनाउंसमेंट हुआ है और जो कल प्रधानमंत्री जी ने कहा, वो उसी लाइन पे जाता हुआ तो मुझे दिख रहा है। तो ये बहुत ही इम्पॉर्टंट और बहुत अच्छा एक सकारात्मक मूवमेंट है। सर, आणखी एक महत्त्वाचा निर्णय तो म्हणजे 200 कोटींचं जे टेंडर आहे तर ते आता जागतिक पातळीवरती खुलं केलं जाणार नाही। याचा सर्वाधिक फायदा जो आहे तो स्थानिक उद्योजकांना मिळणार आहे। काय एकूणच यावरती प्रतिक्रिया द्याल? देखिए, इसमें निश्चित रूप से 2 बात ध्यान रखना चाहिए कि भारत को ग्लोबली कॉम्पिटिटिव कंट्री बनना है। इसके लिए जहां तक ये जो टेंडर की बात हुई है कि 200 करोड़ रुपया के जो नीचे के टेंडर होंगे वो ग्लोबल टेंडर नहीं होंगे, लेकिन इसमें अपने को क्वालिटी को किसी भी प्रकार से डिस्काउंट नहीं करना चाहिए। क्वालिटी अपने लिए सर्वप्रथम होना चाहिए, बिकॉज क्वालिटी के बिना इस देश को आगे लेके जाना बहुत मुश्किल होगा। इसके लिए MSME को, जो MSME सेक्टर है, उसको अपने क्वालिटी की ओर बहुत ध्यान देना पड़ेगा। एंड ये जो परचेज है ये एट द कॉस्ट ऑफ क्वालिटी नहीं होनी चाहिए, पहली बात। भारत की जो MSME जो सेक्टर है वो काफी हद तक सक्षम है टॉप क्लास क्वालिटी बनाने के लिए, अगर वो खुद को चैलेंज करती है। तो जैसे फॉर एग्जांपल, इंडिया से वर्ल्ड में जितनी भी गाड़ियां बनती है, कहीं ना कहीं उसके पुर्जे इंडिया के किसी न किसी फैक्ट्री से जाते हैं। इसका मतलब हमारे पास में कार्य क्षेत्र में क्षमता है। सवाल ये है कि हम अपने देश में, अपने देश के जो विभिन्न जगह जो गवर्नमेंट के डिपार्टमेंट्स हैं, उनमें भी क्वालिटी को कॉम्प्रोमाइज न करते हुए वर्ल्ड क्लास प्रोडक्ट सप्लाई हमको MSME से करना है। और अगर हम वो करते हैं तो इसमें सारे MSME को बहुत फायदा होगा। निश्चितच धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। तर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत उमेश शर्मा CA आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर, खूप खूप स्वागत AM न्यूजमध्ये आपला। सर, या महत्त्वपूर्ण घोषणा जी केलेली आहे त्यामध्ये 2019-20 याचा जो इन्कम टॅक्स आहे, रिटर्न भरण्याची मुदत ही वाढवण्यात आलेली आहे आणि एकूणच या संपूर्ण घोषणेबद्दल आपण काय एकूणच प्रतिक्रिया द्याल? याच्यामध्ये 4 घोषणा आहेत। त्याच्यामध्ये एक आहे की 50,000 कोटीचं आम्ही पॅकेज दिलंय रिलीफचं, ते TDS आणि TCSच्या रेटमध्ये 25% कमी करून। तर याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की 50,000 रुपयाची एक लिक्विड कॅश जी आहे, जी TDSच्या रूपाने गव्हर्नमेंटकडे जायची, ती आता टॅक्स पेअर कडेच राहील आणि टॅक्स पेअर तो पैसा त्याच्या खेळत्या भांडवलीमध्ये वापरू शकतो। सॅलरीड पर्सन सुद्धा वापरू शकतो, पगारदार आणि बिझनेसमन, कॉन्ट्रॅक्टर्स वगैरे जे काही होते त्यांनाही त्याचा फायदा होईल। परंतु ही कर सवलत नाहीये, हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे। याच्यातून पुढे ऍडव्हान्स टॅक्स आणि सेल्फ असेसमेंट टॅक्सच्या द्वारे हे पैसे शासनाला भरावेच लागणार आहेत। परत फक्त हे टेम्पररी 1 वर्षासाठी पैसे आपल्याला वापरायला मिळत आहे,
पण आज ना उद्या ऍडव्हान्स टॅक्स आणि सेल्फ असेसमेंट टॅक्सच्या रूपाने प्रत्येकाला हे पैसे परत भरावेच लागणार आपल्या लायबिलिटीच्या अगेन्स्ट. निश्चितच. मग दुसरं, त्यांनी ड्यू डेट पुढे वाढवल्यात, तिथं एक टॅक्स प्रोसिजर आहेत की सर्वांना अडचणी आहेत म्हणून त्यांनी ते वाढून दिलेले आहेत. तर त्याच्यामुळे काही टॅक्स रिलीफ नाहीये, फक्त हे प्रोसिजरल रिलीफ आहे, रिटर्न भरणे, पुढे डेट करणे असेसमेंट मध्ये. आणि अजून एक त्यांनी सांगितलंय की आम्ही रिफंड लवकर देऊ. तर तो एक स्वागतार्थ आहे की रिफंड त्यांनी लवकर देणे. आता ह्याच्यातही टेक्निकल इश्यूज राहतात, तर तो एक मुद्दा होता. आणि एक ऑडिटची डेट वाढवली आहे, ते एक नॉर्मल आहे. आणि असेसमेंटच्या डेट पण जे वाढवले आहेत ते नॉर्मल आहेत. तर माझ्या हिशोबाने इट्स व्हेरी लिमिटेड पॅकेज इन्कम टॅक्स मध्ये. आणि अजूनही याच्यामध्ये अमेंडमेंट्स पुढे येतील, ते आपल्याला बघावं लागेल. निश्चितच. आणि एक मोठी जो निर्णय आहे तो म्हणजे PF संदर्भातील 24% रक्कम जी आहे तर ती सरकार खात्यामध्ये जमा करणार आहे. एकूणच या संदर्भामध्ये आपण काय सांगाल? PFचा तो विषय असा आहे की मी याच्यावर जास्त बोलू शकणार नाही, परंतु खेळती भांडवल मिळावी म्हणूनच आहे तो. निश्चित. आणि एक सोशल सिक्युरिटी पण राहावी, म्हणजे सगळेच पैसे वापरून मोकळे नाही व्हावं प्रत्येकानं PFचे, त्यामुळे त्यांनी ते केली आहे सवलत. निश्चितच. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी सविस्तर बोललात त्याबद्दल. तर आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केल्यानंतर महत्त्वाची जी आहे पॅकेजची माहिती दिलेली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम तसंच कुटीर उद्योगांसाठी 3 लाख कोटी रुपयांची कर्ज योजना त्यांनी जाहीर केलेली आहे. पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करताना आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केलेली होती. या योजनेमध्ये कोणत्या कोणत्या क्षेत्रांना लाभ मिळणार याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेली आहे.